सर्वांना विनंती आहे की कृपया व्हिडिओला लाईक करा. आज माझं लग्न होऊन मी माझ्या खोलीत बसले होते माझ्या नवऱ्याची वाट बघत. पण मध्यरात्र उलटून गेली तरी तो आला नाही. मला आश्चर्य वाटत होते की माझा नवरा का अजूनही आला नाही. माणूस ज्या गोष्टीसाठी लग्न करतात ती त्यांना आज मिळणार होती. एकतर त्यांचं लग्न व्हायला खूप उशीर झाला होता, मग ते अजून का आले नव्हते. मी त्यांची वाट पाहत कधी माझा डोळा लागला माझे मलाच कळले नाही. मी झोपी गेले तर सकाळी उठून पाहिले तर नवरा येऊन शेजारी बेडच्या त्या टोकाला झोपला होता. मी काहीच न बोलता माझं आवरलं आणि मी बाहेर गेले. माझं नाव संध्या. यांच्यासाठी मला त्यांच्या वडिलांनी पसंत केलं होतं. तेव्हासुद्धा जेव्हा हे मला पाहायला आले आमच्या घरी तेव्हा काहीसे नाराजच दिसत होते. यांना इतक्या लवकर लग्न करायचं नाही असं ते म्हणत होते, म्हणून कदाचित नाराज असतील असं सगळ्यांना वाटलं. पण आधीच वय वाढत चाललं आहे आणि आणखीन किती लग्नासाठी थांबणार असं म्हणून वडिलांनी मला पसंत केली आणि आमचं लग्न झालं. माझ्या सासरी माझा नवरा, सासू सासरे, मोठा दीर आणि जाऊ होते. आजही रात्री मी जेव्हा माझ्या खोलीत बसले होते तेव्हाही ते लवकर आले नाहीत. मध्यरात्र झाली तरी मी त्यांची आजही वाट पाहिली. मला कळत नाही हे असं का वागत आहेत. त्यांना मी पसंत नव्हते का? कधी ना कधी लग्न तर करावंच लागणार होतं, मग ते असे का वागत होते. आजही मी झोपून गेले आणि कधीतरी उशिरा माझा नवरा माझ्या रूममध्ये आला आणि तोही नेहमीप्रमाणे बेडच्या टोकाला झोपला. ते माझ्यापासून लांब राहत आहेत हे माझ्या लक्षात आलं. आज मात्र मी ठरवलं की यांच्याशी बोलायचं, त्यांच्या मनात काय आहे हे जाणून घ्यायचं आणि त्यांची नाराजी दूर करायची. मी जागी राहिले आणि रात्रीच्या 1 वाजता ते रूममध्ये आले. तेव्हा मी लाईट लावला. त्यांना आश्चर्य वाटलं की मी अजून जागीच होती. ते माझ्याकडे बघायचे टाळत म्हणाले, तू अजून जागी कशी? मी त्यांना म्हणाले की तुम्हाला मी आवडत नाही का? तुम्ही माझ्याशी असे का वागत आहात? माझं काही चुकलं आहे का? यावर ते म्हणाले की तुझं काहीही चुकलं नाही आणि एवढे बोलून ते बाहेर निघून गेले. मी हतबल झाले आणि एकटीच रूममध्ये रडत बसले. मला ही गोष्ट सासू सासऱ्यांना सुद्धा सांगता येत नव्हती, कारण ते प्रतिष्ठित नागरिक होते. त्यांच्या शब्दाला खूप मान होता, त्यामुळे मला त्यांची जरा आदरयुक्त भीती वाटायची. माझे दीर कामानिमित्त कायम बाहेरच असायचे आणि जाऊ मात्र घरीच असायची. लग्न झाल्यापासून ती माझ्याशी जास्त काही बोलली नव्हती. माझ्या नवऱ्याशी मात्र ती कायम हसत खेळत बोलायची. माझा दीर जेव्हा टूरवरून घरी यायचा तेव्हा ती उदास असायची, आजारी पडायची आणि तो टूरला गेला की तिची कडी खुलायची. मला हे कोडं काही समजत नव्हतं. माझ्या दीराच्या आणि जावेच्या लग्नाला 2 वर्षे झाली होती. त्यांना अजून मूल झालं नव्हतं आणि माझा नवरा असा माझ्याशी तुटक तुटक वागत होता. या घरात लग्न करून चूक केली की काय असं मला वाटू लागलं. पण आता या गोष्टीचा छडा लावायचा असं मी ठरवलं. मी आता कान डोळे उघडे ठेवून राहू लागले. एकदा जवळच्या नातेवाईकांच्या लग्नासाठी माझे सासू सासरे 4 दिवसांसाठी बाहेरगावी गेले होते. तेव्हा माझी जाऊ मला म्हणाली की तू पण तुझ्या माहेरी जाऊन ये. मी म्हटलं ठीक आहे जाते, पण यांना पण घेऊन जाते. तेव्हा ती म्हणाली की त्यांना नेऊ नको, तू एकटीच जा. मग इथं मी एकटीच राहील, एवढ्या मोठ्या घरात माझ्याजवळ कोणी नको का? मग मी म्हणाले ठीक आहे, मी पण नाही जात, थांबते मी. यावर ती चिडली आणि म्हणाली, तुला कळत नाही का सांगितलेलं? मी तुझी मोठी जाऊ आहे, जा म्हणते ना. सासूबाई घरात नव्हत्या, त्यामुळे मला जावेचंच ऐकावं लागणार होतं. मी बॅग घेतली आणि माहेरी आली. विचार करून करून माझं डोकं फुटायची वेळ आली होती, कारण सर्वच काही अनाकलनीय होतं. मला पाहून आई म्हणाली, अगं संध्या, एकटीच आलीस?
कळवायचं तरी. आणि जावई बापू नाही आले तुझ्यासोबत? मी चेहऱ्यावर खोटं हसू आणून म्हणाले की अगं आई, त्यांना जरा काम होतं म्हणून म्हणाले की आत्ता तू जा, मी तुला घ्यायला येईल. मी अशी ताप मारली, पण माझा नवरा मला घ्यायला येणार का नाही येणार मला माहीत नव्हतं. 8 दिवस झाले मी आईकडे राहिली, परंतु माझ्या नवऱ्याचा फोन आला नाही किंवा तो मला घ्यायला आला नाही. मग मीच आईला म्हणाली की आई, यांचा फोन आला होता, ते खूप बिझी आहेत, मलाच त्यांनी बोलावले आहे. मग मी माझ्या सासरी आली. सासू सासरेसुद्धा गावावरून आले होते. आल्या आल्या सासूने विचारले, अगं संध्या, कशी आहे तुझ्या आईची तब्येत? मला काहीच कळेना ते असं का विचारत आहेत. त्याच पुढे म्हणाल्या, अगं तुझ्या आईची तब्येत बरी नव्हती म्हणूनच तू गेली होतीस ना माहेरी अचानक. मला काय बोलावं ते सुचेना. तेवढ्यात जाऊबाई आल्या आणि सारवासारव करून मला तिथून त्यांनी रूममध्ये पाठवलं. मला आता जावेचा संशय येऊ लागला होता. त्या असं खोटं का बोलल्या असतील? माझा नवरा आणि त्या असं का वागत आहेत? आणि ते दोघेच घरी असताना त्यांनी काय केले? मला शोधून काढायचं होतं. कारण माहेरी जाण्या अगोदर त्या दोघांचे चेहरे जसे पडलेले होते तसे आता दिसत नव्हते. ते आता खूपच खुश दिसत होते. मी घरी आले हे पाहून माझ्या नवऱ्याला सुद्धा आनंद झाला नाही. आता मी ठरवलं की माझ्या नवऱ्यावर नजर ठेवायची आणि मी त्या रात्री जागी राहिली. माझी रूम आणि जावेची रूम मला एकाच ठिकाणाहून दिसतील अशा ठिकाणी मी लपून बसले. मला त्या दोघांवर दाट संशय होता की त्या दोघांमध्ये नक्कीच काहीतरी चाललं आहे. माझा नवरा बाहेरून आला आणि माझ्या रूममध्ये न येता थेट जावेच्या रूममध्ये गेला. सासू सासरे हे झोपले होते आणि नेहमीप्रमाणे मीही झोपली असेल असे त्याला वाटले. मी सुद्धा त्याच्या मागे जावेच्या रूमकडे गेले. आतमध्ये जाताच माझ्या नवऱ्याने दार बंद करून घेतले. आता तर मला खात्री झाली होती की या दोघांमध्ये नक्कीच अनैतिक संबंध असतील. मला त्या दोघांचा खूप राग आला होता आणि त्यांची घृणाही वाटत होती. मला काही दिसत नव्हते. कुठून तरी काही दिसते का हे पाहण्यासाठी मी शोधू लागले, तर जावेच्या रूमला एक खिडकी होती. तिकडे सहसा कोणी फिरत नव्हतं. नेहमी ती उघडी असायची आणि आज ती नेमकी उघडी होती. मी तिथे गेले आणि आत डोकावून पाहिलं तर समोरचं दृश्य पाहून माझ्या पायाखालची जमीनच सरकली. माझा नवरा आणि जाऊ कसले तरी अल्बम घेऊन बसले होते आणि ते अल्बम पाहून ते हसत होते. खूप खुश दिसत होते. एवढं काय आहे त्या अल्बममध्ये? कसले फोटो आहेत ते मला कळायला मार्ग नव्हता. काय करू, कसं करू हे मला सुचना. मग लग्न झाल्यापासून नवरा असतानाही पतिविरहाचे दुःख मी सोसत होते आणि ते माझ्या डोळ्यापुढे आले आणि याही पुढे मला असंच ते दुःख सोसायचं नाही हे समजून मी हिम्मत करून खिडकीतूनच त्यांना मोठ्याने हाक मारली. माझा आवाज ऐकून त्यांना खूप आश्चर्य वाटलं. ते दोघेही घाबरले. मी त्यांना म्हणाले, दार उघडा, नाहीतर मी सासू सासऱ्यांना उठवीन. आणि त्यांनी नाईलाजाने दार उघडलं. मी आत गेले आणि ते अल्बम पाहू लागले तर मला फार मोठा धक्का बसला. कारण ते फोटो माझ्या जावेचे आणि माझ्या नवऱ्याचे होते. पण मला कळत नाही यांचे लग्नाच्या आधीचे एवढे इतके फोटो कसे? बागेत फिरताना, सिनेमा बघताना, हॉटेलमध्ये असताना, एकमेकांच्या हातात हात घालून असे अनेक प्रकारचे त्यांचे फोटो पाहून मला धक्का बसला. कारण लग्न झाल्यापासून ज्यांनी मला स्पर्शही केला नाही किंवा माझ्या तोंडाकडे पाहिलेही नाही, तो नवरा स्वतःच्या बहिणीच्या सोबत असे फोटो पाहून मला धक्का बसला. माझ्या चेहऱ्यावर प्रश्नचिन्ह होते. ते पाहून माझा नवरा मला शांतपणे म्हणाला, संध्या खाली बस. मी खाली बसले. माझी जाऊ माझ्यासमोर खाली मान घालून अपराध्यासारखी उभी होती. मला त्या दोघांचा खूप राग आला होता. मला असं वाटत होतं की ते दोघं मला, घरच्यांना आणि माझ्या दिरांना फसवत आहेत. मग माझा नवरा मला म्हणाला की संध्या, मला माफ कर, पण आज सगळं तुला मी सांगणार आहे. तुझी काही चूक नसताना तुला तुझ्या हक्काचं पतीचं प्रेम मिळालं नाही आणि मीही ते देऊ शकलो नाही, कारण मी कोणाला तरी वचन दिलं होतं. हे शब्द ऐकताच मी चमकून माझ्या नवऱ्याकडे पाहिलं.
असं वचन कधी कोणाला देतं का? बायकोला स्पर्श न करण्याचं वचन. आणि स्पर्श करायचा नव्हता, संसारच करायचा नव्हता, तर लग्नच का केलं यांनी माझ्याशी? मी काय किंवा माझ्या ठिकाणी इतर कोणी असती तर काय, तिची फसवणूकच झाली ना. मी असं म्हटल्यावर ते म्हणाले की संध्या, माझं आणि प्रीतीचं कॉलेजमध्ये असल्यापासून एकमेकांवर खूप प्रेम होतं. मला कळे ना की प्रीती म्हणजे कोण. ते पुढे सांगू लागले, प्रीती म्हणजेच माझी वहिनी. तिचं आत्ताचं नाव साधना आहे. लग्नानंतर तिचं नाव बदललं गेलं. आम्ही दोघं एकत्र कॉलेजला असताना एकमेकांवरती प्रेम करायला लागलो. इतकं आम्ही एकत्र जगण्या मरणाच्या शपथा घेतल्या होत्या. कॉलेज संपलं आणि आम्ही आपापल्या घरी गेलो. आम्ही दोघं आपापल्या घरी सांगणारच होतो की आम्हाला एकमेकांशी लग्न करायचं आहे. तेवढ्यात माझ्या बाबांनी माझ्या दादासाठी प्रीतीचं स्थळ निश्चित केलं. कारण प्रीतीचे बाबा आणि माझे बाबा हे मित्र होते आणि हे आम्हाला माहीत नव्हतं. त्यांनी लहानपणापासूनच प्रीती आणि माझ्या दादाचं लग्न करण्याचं एकमेकांना वचन दिलं होतं आणि ते पूर्ण करण्याची आता वेळ आली होती. काही कळायच्या आतच त्या दोघांचं लग्न झालं. मला माहीतच नव्हतं की प्रीती हीच दादाची बायको होणार होती. तिचं लग्न झालं म्हणून मी फार दुःखी होतो आणि प्रीतीलाही माहीत नव्हतं की तिचा होणारा नवरा हा माझा मोठा भाऊ आहे. लग्नादिवशी मांडवामध्ये मी जेव्हा हे पाहिलं की प्रीतीच माझी वहिनी होणार आहे, तेव्हा मला जबरदस्त धक्का बसला आणि तिलाही. पण आम्ही काहीही करू शकलो नव्हतो. आमचं प्रेम आम्ही तसंच हृदयाच्या कप्प्यामध्ये कुठेतरी खोल लपवून ठेवले. त्याची निशाणी म्हणजे फक्त आता हे उरलेले अल्बम. आम्ही हे कोणालाही सांगणार नव्हतो आणि मीही कधीच लग्न करणार नव्हतो, कारण आमचं एकमेकांवर अजूनही प्रेम आहे. आम्ही रोज सगळे झोपलो असताना फोटो पाहतो आणि लग्नापूर्वीचे दिवस आठवतो. साधना म्हणू लागली, आम्ही एकमेकांचे फक्त होणार होतो आणि अशा शपथा घेतल्या होत्या, आयुष्यभर एकमेकांना साथ द्यायची. असं असताना लग्न करून दुसऱ्याच कोणावरती प्रणयाचे क्षण अनुभवणे हे माझ्या मनाला पटत नाही. आणि यामुळेच आम्ही दोघांनी एकमेकांना तसं वचन दिलं आणि म्हणून मीही माझ्या नवऱ्याला अजूनपर्यंत स्पर्शही करू दिला नाही. आणि याच कारणामुळे ते वारंवार टूरवर जातात. ते दोघं जे बोलत आहेत ते फार भयानक होतं. यात माझा आणि माझ्या धीराचा काय दोष होता? तसं बघितलं तर त्या दोघांचाही दोष नव्हता. त्यांनी एकमेकांवर खरं प्रेम केलं होतं. मी रूममधून बाहेर निघाले तेवढ्यात रूमच्या बाहेर माझे सासू सासरे उभे होते. ते आत आले आणि त्यांच्या डोळ्यात अश्रू उभा राहिले. ते माझ्या जावेची आणि नवऱ्याची माफी मागू लागले. आम्हाला माफ करा मुलांनो. तुमच्या लहानपणी कोणाला तरी दिलेलं वचन पूर्ण करण्यासाठी मी तुमचं भविष्य खराब केलं. मुलं मोठी झाल्यावर त्यांचं आयुष्य वेगळं असतं. त्यांचा जोडीदार निवडण्याचा त्यांना स्वातंत्र्य असतं. हे मी विसरून गेलो होतो. जोडीदार जर स्वतः पसंत केला असेल तरच संसार सुखाचा होतो आणि आयुष्यभर टिकतो, हे आमच्या पिढीला माहीतच नव्हतं. कारण आमची लग्न आमच्या आईवडिलांनी ठरवली आणि आम्ही मुकाट्याने संसार करत आलोत. पण काळ बदलला आहे हे विसरून आम्ही तुमचं लग्न परस्पर ठरवलं. आम्हाला माफ करा. असं म्हणून ते मान खाली घालून निघून गेले. दुसऱ्या दिवशी मी सकाळी उठले आणि बॅग भरली आणि कोणाला काहीही न सांगता माझ्या माहेरी निघून गेले. तर मित्रांनो, कशी वाटली कथा? आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि रोज अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा. धन्यवाद.